मला वाईट म्हणलं तरी चालन, आपल्याच गांडू तर काय करीन पांडू। आमचे 147 आमच्या सारखे नाही आहे, 48 आहे, ते आमच्या सारखे नाही, दुसऱ्याला काय म्हणून फायदा आहे। मराठा एक समाज असा आहे की जो स्वतःसाठी लढणार आहे आणि लोकांना सुद्धा पोहोचणार आहे। इतक्या कालावधीत तुम्हाला आजपर्यंत सापडले नाही, आता आम्हाला उद्या यायचं तर तुम्ही म्हणता की आता कोरोनाचे पेशंट सापडले। एका मराठीच्या लेकराला जर कधी फीस भरायची असेल तर त्याला त्याच्या बापाला साल घालावं लागतं। त्याच्यासाठी शिक्षणासाठी पर्याय म्हणजे आरक्षण, म्हणजे आरक्षण, याच्याशिवाय काहीच नाही। एकच मिशन आरक्षण। मराठा ओबीसीत आहे तर आजपर्यंत आमचं यांनी खाल्लेलं आहे। तुम्ही सगळे खाता मराठ्याच्या जीवावर। इलेक्शन होऊ देणार नाही म्हणजे नाही होऊ देणार, इलेक्शन होऊ देणार नाही। याला जरी आम्हाला मारायचं असलं तर याला बिंदास मारा। आता आम्ही मारायला बी तयार आहे, मारायला बी तयार आहे। आजपर्यंत जो बी वेळ दिलेला आहे यो भरपूर झालेला आहे सरकारला, कारण आता वेळेची मर्यादा वाढून कशासाठी घ्यायची, याला फक्त इलेक्शन करायचं आणि इलेक्शनची वाट लागल्याच नंतर मराठीची वाट लावणार आहे। त्याच्यासाठी त्याला आता अवधी अजिबात दिला नाही आणि देणार पण नाही आम्ही। आता आमचे साहेब सांगतील, जरांगे साहेब ज्या दिवशी चालायचं ते रात्रीला म्हणले 1 वाजता निघा, आता आम्ही 1च्या अव्वल निघणार म्हणजे निघणार। हां, पण आता अवधी याच्यानंतर त्याला भेटणार नाही। पहिला 1 महिन्यात दिला, 2 महिन्यात दिला, फक्त त्यांचं काय पुढं सध्या इलेक्शन, खासदार आमदारकीचं इलेक्शन करायचं आणि मराठ्याला ज्या पोझिशनमध्ये आहे आजपर्यंत राहिले त्याच पोझिशनमध्ये त्यांना ठेवायचं आहे। त्याच्यामुळं आम्ही त्यांचं ऐकू शकत नाही आता की तुम्ही जमावबंदी लावा, 144 लावा, कोणता कायदा लावा, पण आम्ही येणार म्हणजे येणार। आमच्या साहेबांना सांगितलं म्हणजे आम्ही येणार, जरांगे साहेबांना सांगितलं त्या दिवशी येणार म्हणजे येणार। सरकार कोंडी करतंय, सरकार करूच राहिलं कोंडी, कारण तुम्हाला आजपर्यंत रोग होणार सापडले नाही आणि आताच कुठून सापडले तुम्हाला कोरोनाचे पेशंट। हां, इतक्या कालावधीत तुम्हाला आजपर्यंत सापडले नाही, आता आम्हाला उद्या यायचं तर तुम्ही म्हणता की आता कोरोनाचे पेशंट सापडले। इथं तितके सापडे, गोव्यात 4 सापडे, मुंबईत इतके सापडे। ट्रॅक्टरवाल्याला तुम्ही नोटीस लावू शकत नाही। ट्रॅक्टर हा शेतकऱ्याचा एकमेव पर्याय आहे, ट्रॅक्टरला तुम्ही नोटीस लावू शकत नाही। नोटीस तुम्ही 4 चाकी लावू शकता पण ट्रॅक्टरला नोटीस लावू शकत नाही। ट्रॅक्टर हो बळीराजाचा, जो बैल म्हणतो आपण त्या बैलाप्रमाणे तो बी राजा आहे, शेतकरी राजा आहे ट्रॅक्टर म्हणजे। तुम्ही त्याला अजिबात लावू शकत नाही नोटीस। तुम्ही नोटीस बी लावली तरी आम्ही त्या नोटीसला समोर जाऊन कार्य करू म्हणजे करू। तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही आम्हाला वेळ मागितला, आम्ही वेळ दिला, पहिल्यांदा दिला, नंतर दिला। तुम्ही आमची दिशाभूल करू नये आणि आम्हाला वेळ मागून घेऊ नये। तुम्ही आरक्षण असं द्या की कोर्टात टिकन आणि आमच्या मुलाबाळाच्या हिताचं द्या, कायमस्वरूपीचे द्या। कारण आज लोक बी ज्या नेत्यांना आरक्षणाच्या यानं यांच्या फक्त स्वतःच्या पोळ्या भाजलेल्या आहे। यानं एक बी असं काम नाही केलं की खरंच जनता ही मरू राहिली, मराठीचे लेकरं शिकू नाही राहिले। एका मराठीच्या लेकराला जर कधी फीस भरायची असेल तर त्याला त्याच्या बापाला साल घालावं लागतं। त्यावेळेस तो रातून दिवस कष्ट करून तो मराठी माणूस त्या मुलाला शिकवतो। तुम्ही याचा फरक बघा ना, SCचा बघा, इजेंटीचा बघा, प्रत्येकाचा फरक बघा। तुम्ही जिथं 50 रुपयात ॲडमिशन एका मुलाचं होतं MIT कॉलेजला कोणत्या बी समज, तिथं आम्हाला 50 हजार रुपये भरावं लागते, त्याला 50 रुपयात होतं। तो होता पूर्वी काळात, तो श्रीमंत होता, आज नाही आहे। ज्या मराठ्याला मागच्या काळात 100 एकर जमीन होती त्याला आज 10 गुंठे जमीन नाही। पिढ्या किती झाल्या तुम्ही सांगा ना मला। आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येकच मराठा ना असं काही वाटा नाही लावलं, पण त्यात तफावत झाली, त्यात वाटण्या झाल्या, 10-10, 5-5 लेकरं झाले, त्याला विभागणी होणारच ना। आणि कुठून जमीन राहणार? आजपर्यंत नाही दिलं आरक्षण तर आम्ही समर्थ होतो, पण आता समर्थ राहिलो नाही, कारण आमची ना वाटण्या झाल्या, विभागल्या गेली जमीन। त्याच्यामुळे ना आम्ही मुलं शिकू शकत नाही। त्याच्यासाठी शिक्षणासाठी पर्याय म्हणजे आरक्षण, म्हणजे आरक्षण, याच्याशिवाय काहीच नाही। एकच मिशन आरक्षण। सरकारनं नाही दिलं तरी भांडून घेऊ आम्ही, कारण आम्ही आमच्या हक्काचं मागतो, कोणाच्या ताटातलं आम्ही खात नाही, खाणार पण नाही। मराठा एक समाज असा आहे की जो स्वतःसाठी लढणार आहे आणि लोकांना सुद्धा पोहोचणार आहे, कारण तो कोणाच्या ताटातलं खाणार नाही। खाल्लं अजिबात खाल्लं नाही आजपर्यंत मी, आणि खाणार पण नाही। कारण तुम्ही आम्हाला घटनेनुसार आरक्षण द्या, आम्ही म्हणत नाही कोणाचं द्या म्हणून। आमच्या जे हक्काचं तेच द्या तुम्ही, 20% असेल, 10% असेल, 13% असेल, पण हक्काचं द्या। आम्हाला नको कोणाचं। आम्ही आजपर्यंत खाल्लं नाही। आम्ही मुंगी म्हणते ना, त्या मुंगीपासून तो उठापर्यंत पोचणारा आमचा समाज आहे मराठी। आम्ही कोणाचं मागत नाही, आम्ही स्वतःचं लागत, आम्हाला स्वतःसाठी लागत। लोकांचं नको, घटनेनुसार द्या।
घटनेत जेवढं आहे तेवढंच द्या तुम्ही आज मागास आयोग मागता, आता बरखास्त करता, मागास आयोगाचा रिपोर्ट येऊ द्या म्हणता, याच्या अव्वल तुम्ही मागास आयोग घेतला नाही का? तुम्हाला त्याचे रिपोर्ट आलेले नाही का? मागास आहे म्हणून समाज ठरलेला नाही का? मग तुम्ही आता कशासाठी मागता? तुम्ही पहिला मागास ठरलेला आहे समाज, तुम्हाला फक्त दिशाभूल करायची मराठीची, की जेणेकरून तुम्ही ह्या वेळेस आता सोडला की आपले इलेक्शन होऊन जातं, नंतर बघू मग कोण काय ऐकतं यांचं बघून घेऊ, असा पर्याय शासनाने निवडलेला आहे. त्याचं काय ऐकता तुम्ही? ज्या माणसाला जर संयम काय ही चीज जर माहिती नाही बोलायची तर त्याचं काय ऐकता तुम्ही? जर कोर्टात नाही टिकू शकत तर कोर्टात टिकू शकत नाही, अशातला काहीच प्रकार नाही, घटनेनुसार टिकू शकतं. समाजात मराठा येत असेल आणि त्यांचं आरक्षण टिकत नसेल, बाकीच्या लोकांचं आरक्षण टिकतं का? नाही, 1967 पासून म्हणते मराठा ओबीसीत आहे, तर आजपर्यंत आमचं यांनी खाल्लेलं आहे. आजपर्यंत म्हणजे आम्ही त्याच काळात ओबीसी होतो, आजपर्यंत यांनी खाल्लेलं आहे आमचं, आम्हाला द्या. आजपर्यंत खाल्लं ते भरपूर झालं, पण आता केवळ आमच्या मुलाबाळाचं हित होईल त्या हेतून तुम्ही आरक्षण द्यायला पाहिजे शासनाने. हक्कच मागू राहिलो ना आम्ही, कारण हक्काशिवाय हक्काचेच भांडण आहे आमची, हक्काशिवाय व्यतिरिक्त दुसरं भांडण नाही आहे. कारण लक्षात असू द्या तुम्ही, हक्काचं जर भांडण नसतं हे सुद्धा आम्हाला इथं उभं नसतं राहू दिलं यांनी. आमच्या घटनेनुसार हक्काचं जाईन, हक्काचंच भांडण मागतो आम्ही, त्याच्यासाठीच आरक्षण मागतो आहे ना. मग ते एक म्हण आहे साहेब, मला वाईट म्हणलं तरी चालन, आपल्याच गांडू तर काय करीन पांडू. आमचे 147 आमच्या सारखे नाही आहे, 48 आहे, ते आमच्या सारखे नाही, दुसऱ्याला काय म्हणून फायदा आहे? त्याला एक म्हण आहे मराठी समाजात, आपली अवलाद खोटी तर दुसऱ्याच्या अवलादीला बोट दाखवून उपयोग नाही. त्याच्यामुळे हे आमचे जे माणसं आहे ना, हे जे आम्ही निवडून दिले आज लोक, हे गांडू दिलेले. काय म्हणायचं तुम्हाला? हे 101% खरं आहे. कारण तुम्हाला सांगतो मी, स्वातंत्र्य मिळून किती दिवस झाले, किती वर्षाने राज्यकारभार राहिले, मराठ्यांचे किती आमदार आहे, किती खासदार आहे, एक माणूस सुद्धा मराठ्याच्या खिलाफ असं बोलू शकत नाही, मराठीची बाजू घेऊन बोलू शकत नाही. विचार करायची गोष्ट आहे. तुम्ही सगळे खाता मराठ्याच्या जीवावर, रातून दिवस मराठी पाणी भरते, भिजवते, अन्नधान्य जमा करते, निवडून येते, नंतर तुम्ही ते 2 दिवस सांगता की आम्ही नाही असं करू, की यांना आरक्षण देऊ, हे करू ते करू. केवळ सांगता तुम्ही इलेक्शन आहे तोपर्यंत, नंतर तुम्हाला मराठी कोण आहे, कोण कुठे राहतो, तुम्हाला काही घेणं नाही त्याची. आणि आज बी तुम्ही तेच करले. आता तुम्ही आम्हाला नाही बी येऊ दिलं तरी आम्ही मुंबईत येणार म्हणजे येणार, फक्त साहेबाचा आदेश पाळणार. साहेब ज्या दिवशी सांगणार त्या दिवशी येणार. मराठी याच्या नंतर इलेक्शनच होऊ देणार नाही, प्रत्येक गावातून 10-10, 5-5 उभे राहणार. हे लक्षात ठेवा दे ना. एका गावातून 10 जण आम्ही लोक वर्गणी करू, पण एका गावातून 10 कॅन्डिडेट देऊ, प्रत्येकाच्या खिलाफ देऊ. इलेक्शन होऊ देणार नाही म्हणजे नाही होऊ देणार. त्याला एक माग एका चाटे पिंपळगावची जी घटना आहे त्यानं आदर्शानं आणावी. चाटे पिंपळगावला एका जागेसाठी सदस्यासाठी 250 महिला फॉर्म भरला होता. आम्ही तसंच इथं बी करणार, इलेक्शन होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा त्यांनी. कारण आम्ही प्रत्येक गावातून 10-10, 5-5 माणसं उभे करणार म्हणजे करणार, 101% करणार. इलेक्शन होऊ देणार नाही. याला जरी आम्हाला मारायचं असलं तर याला बिंदास मारा. आता आम्ही मारायला बी तयार आहे, मारायला बी तयार आहे. कारण आज लोक सहनशीलतेची कोणती बी आहे ना तर लिमिट राहत असते. लिमिट संपलेली आमची, सहनशीलता संपलेली आहे, लिमिट संपलेली आहे. आता एकच विचार आहे फक्त, आरक्षणाशिवाय पर्याय नाही. एकच मिशन आरक्षण, याच्याशिवाय काहीच नाही. आणि आमचे साहेब ज्या दिवशी सांगतील तुम्ही जा पायंदळी जा, तर पायंदळी जाऊ. जर तुम्ही म्हटले जर कधी गाड्यानं जा गाड्यानं जाऊ, तुम्ही म्हणले बसनं जा बसनं जाऊ, तुम्ही म्हणले ट्रॅक्टरनं चाला तरी जाऊ, कसं बी जाऊ, पण जाऊ म्हणजे जाऊ. आम्ही आमच्या फक्त साहेबाचा आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शांत आहे. आमचे पाटील ज्या दिवशी आदेश देतील साहेब आम्हाला, त्या दिवशी आम्ही जाणार. भले त्यानं 1 वाजता देऊ रात्री का 2 वाजता देऊ, आम्ही त्याच वेळी निघणार. साहेब सरकारचं काय मध्ये का झोपलेला जागा करता येतं, पण जे झोपात सोंग घेतं ना येतं ना, समजा मराठी याच्याबद्दल सरकार सोंग घेऊन राहिलं मराठा आरक्षणाबद्दल. त्याच्यामुळे आता मूक मोर्चे नाही राहिले, आता मुंबईत जाऊन ठोकच मोर्चा आहे आता. आणि तुम्ही जे म्हणता समजा त्याला आरक्षण कोर्टात टिकणार नाही, ये ना ये शासनाचे पगारी वाढे आमदार खासदाराच्या, जे माग आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले, करोडो अर्ब रुपये याच्या खर्च होऊ राहिला शासनाचा याच्यावर, आमदार खासदार. याच्याबद्दल कोणी कोण बोलत नाही. याच्यावर पत्रकारांना मी आता काळाची गरज आहे. जे हुशार लोक आहे, IAS IPS अधिकारी, जे शिक्षण तरुण लोक आहे, यांनी आता पुढे येऊन त्यांना जबाब विचारला पाहिजे
का तुम्ही जर 50-50 वर्षून पगारी घेऊन आली समजा 1-2 लाख रुपये हे खर्च करून करतो शेतकऱ्याच्या आणि जे जण आहे त्यांच्या याच्यातून कर्ज जमा करून टॅक्स जमा करून त्यांचे पगारी शासन भरतं तर त्याच्यावर कोण बोलत नाही शासन